नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण रोजच्या रोज तुमच्यासाठी चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 17 डिसेंबर 2023च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नोव्हेंबर महिन्यात देशाची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 20.58%. तर नोव्हेंबर महिन्यात देशाची व्यापारी तूट 20.58 अब्ज डॉलरवरही पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत 4.33%नीही घटलेली आहे. तर अजून एक पॉईंट आहे, तर तो म्हणजे नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात 54.48 अब्ज डॉलरवरही गेलेली आहे. तर नेक्स्ट पॉईंट, भारताच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.8%ची ही घट झालेली आहे. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी, DRDO कडून कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड मानवरहित विमान वाहनाची चाचणी घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्नाटक. तर मित्रांनो, DRDOचा उल्लेख झाला तर आपण DRDO विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर पहिले DRDOचा फुल फॉर्म जाणून घेऊया. तर DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर या संस्थेची स्थापना 1958 रोजी झालेली आहे. तर या DRDOचे हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर या DRDOचा मोटो आहे स्ट्रेंथ्स ऑरिजिन इज इन सायन्स. तर त्याला संस्कृतमध्ये म्हणतात बलस्थ्य मूल्य विज्ञानम. तर DRDOमध्ये सध्या 30,000 वर्कर्स आहे आणि 5,000 सायंटिस्ट आहे. ही सर्व DRDO विषयी अधिक माहिती लक्षात असू द्या. तर मित्रांनो, कर्नाटकचा उल्लेख झाला तर कर्नाटक विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया. कर्नाटकचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,91,791 चौरस किमी एवढे. तर कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. तर सर्वात मोठे शहर देखील आहे बंगळुरू. तर कर्नाटकमध्ये सध्या जिल्ह्यांची संख्या ही 31 आहे. तर कर्नाटकची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या. तर सध्याचे राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत. तर कर्नाटकमधील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. अंशी राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बंगरघाटा राष्ट्रीय उद्यान आणि कुंद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. ही सर्व आपण घेतलेली कर्नाटक विषयी अधिक माहिती तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यामधील कुठलाही प्रश्न एखाद्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू घडामोडी, कोणत्या राज्याच्या सरकारने अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र राज्य सरकारने अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा देखील उल्लेख झाला तर आपण महाराष्ट्राविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किमी एवढे. तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. तर स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. महाराष्ट्रात सध्या जिल्ह्यांची संख्या ही 36 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे. तर सध्याचे राज्यपाल आहे रमेश बैस. तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. तर चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्र या राज्यात आहे. ही सर्व माहिती आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नेक्स्ट चालू घडामोडी, कोणत्या राज्याच्या विधिमंडळाने लोकायुक्तच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा पारित केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र.
तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळाने पारित केलेल्या लोकायुक्त कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यासाठी 2/3 विधानसभा सदस्यांची परवानगी लागण्याची तरतूद ही आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोणत्या माजी खेळाडूच्या जर्सी क्रमांक 7 निवृत्त केलेला आहे? तर फोटोत दाखवल्याप्रमाणे ऑप्शन क्रमांक 1 महेंद्रसिंग धोनी या खेळाडूचा जर्सी क्रमांक 7 आता निवृत्त होणार आहे, अशी माहिती BCCIच्या मंडळाकडून आलेली आहे. ही माहिती लक्षात असू द्या. प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठला खेळाडू आणि त्याचा क्रमांक. तर खेळाडू आहे महेंद्रसिंग धोनी आणि नंबर आहे 7. नेक्स्ट चालू घडामोडी. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रोगाची नोंद ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णात नोंद ही झालेली आहे. तर आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याचा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत हा 3रा क्रमांक लागतो. आपल्या महाराष्ट्राविषयी देखील लक्षात असू द्या की महाराष्ट्राचा डेंग्यूच्या रुग्णांच्या बाबतीत 3रा क्रमांक हा लागतो. पॉईंट महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशचा उल्लेख झाला तर आपण उत्तर प्रदेशविषयी देखील अधिक माहिती लक्षात घेऊया. तर उत्तर प्रदेशचे एकूण क्षेत्रफळ आहे 2,40,928 चौरस किमी एवढे. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. तर सर्वात मोठे शहर आहे कानपूर. तर उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांची संख्या ही 75 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. तर सध्याचे राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. तर उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, थोडक्यात आपण उत्तर प्रदेशविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. हिंदी व उर्दू या येथील प्रमुख भाषा आहे. लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी, तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशची साक्षरता ही आहे 79.12%. तांदूळ, गहू, मका, डाळ ही तेथील प्रमुख पिके आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या ती उत्तर प्रदेश विषयी. नेक्स्ट चालू घडामोडी. महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर. तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात ही महिलांची लॉन टेनिस स्पर्धा ही होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे होणाऱ्या महिलांच्या जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत 12 देशातील 56 महिला खेळाडू यांचा समावेश हा सोलापूर येथे होणार आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या माहिती बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की होईल. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.